24 तासात 38 वृक्ष कोसळले, 44 आपत्कालीन कॉल. नाशिक शहरात आलेल्या पहिल्याच जोरदार पावसाने नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडवली. त्या 24 तासात शहरात 38 ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या, तर विविध भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. अग्निशमन विभागाला या कालावधीत तब्बल 44 आपत्कालीन कॉल प्राप्त झाले होते. त्यामुळे शहराच्या पावसाळ्यापूर्व तयारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मंगळवार दिनांक 2 रोजी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचवटी, जुने नाशिक, नवीन नाशिक, नाशिक रोड आणि सातपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष कोसळले. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार प्राप्त 44 कॉलपैकी 38 कॉल वृक्ष कोसळल्याच्या घटनांचे होते, तर पाणी साचल्याचे, पाणी 5 आणि लिफ्टमध्ये व्यक्ती अडकल्याचे 2 कॉल प्राप्त झाले होते. बनकर चौक, काळे गल्ली, मैत्री विहार, द्वारका, वडाळा रोड, आझाद चौक, चौक मंडई, मदिना चौक, अशोक स्तंभ, शालिमार परिसर तसेच जुने नाशिक आणि नवीन नाशिकमधील अनेक भागात वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. काही ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले, तर विजेच्या तारा आणि खांबांवर वृक्ष कोसळल्याने वीज पुरवठाही विस्कळीत झाला. दरम्यान पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि आपत्ती व्यवस्थापनाची तयारी पूर्ण असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असताना पहिल्याच पावसात शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे मनपाच्या तयारीबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.